आता पाहूयात बातम्या वेगवान स्वरूपात आमच्या स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। सध्या राज्यात आरोप प्रत्यारोपांचं युद्ध सुरू आहे। आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवरती निशाणा साधलाय। हातातल्या यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे, विरोधातल्या संपवण्याचा प्रयत्न होतोय असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। तसंच पात्रता नसतानाही वक्तव्य केली जातात, आरोप प्रत्यारोप लोकांना आवडत नाहीत असं म्हणत पवारांनी विरोधकांवरती टोला लगावला। आरे वाचवून मी उपकार नाही केले, मुंबईकर म्हणून माझं कर्तव्य आहे। कृती आराखड्याचं अनुकरण देशानं करावं असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। मुंबईतील वातावरण कृती आराखड्याचं लोकार्पण मुख्यमंत्र्यांनी केलंय, यावेळी ते बोलत होते। पोलीस बदली प्रकरणी गोळा केलेल्या पुराव्यांबाबत पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांचा रविवारी 2 तास जबाब नोंदवला। मला देण्यात आलेल्या प्रश्नावलीपेक्षा वेगळे प्रश्न विचारण्यात आले असा आरोप फडणवीसांनी पत्रकार परिषद घेऊन पोलीस आणि सरकारवरती केलाय। एवढंच नाही तर मला अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा गंभीर आरोपही फडणवीसांनी केलाय। पोलीस बदलीत झालेला महाघोटाळा सरकारने 6 महिने दाबून ठेवला होता। मी उघड केला नसता तर घोटाळा दाबला असता। गोपनीयतेच्या कायद्याचा भंग केला नाहीये। गृहसचिवांना सर्व पुरावे दिलेत आणि नवाब मलिकांनी पुरावे पसरवण्याचं काम केलंय, त्यांची चौकशी करावी अशी मागणीही फडणवीसांनी केली आहे। तसंच त्यांनी संजय राऊतांवरही टीका केली आहे। दरम्यान ज्यांचा या गुन्ह्याशी संबंध त्या 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले। ज्यांचा संबंध आहे त्या सर्वांची चौकशी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणी 6 वेळा नोटीस पाठवण्यात आली होती आणि त्यांच्याकडून उत्तर न मिळाल्यानं घरी जाऊन जबाब घेतला अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली। यावरून चंद्रकांत पाटलांनीही राज्य सरकारवरती निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीस यांचा घेतलेला जबाब म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी अवस्था झाल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय। दरम्यान आता झालं ते हिमनगाचं टोक असून खूप काही बाकी आहे आणि सरकारला अजून 9 दिवस अधिवेशन चालवायचं आहे, जरा जपून राहा असा इशारा चंद्रकांत पाटलांनी दिलाय। राज्यातील मविया सरकारच्या विरोधातील आवाज दाबण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चौकशीची नोटीस पाठवली आहे। या प्रकरणी जर देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याचा प्रयत्न केल्यास महाराष्ट्र पेटेल असा इशारा माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पंढरपुरात दिलाय। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवरती राज्य सरकार कारवाई करत नाही तर त्याऐवजी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली असा आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलाय। देवेंद्र फडणवीस हे थांबणार नाहीत, राज्य सरकार देवेंद्र फडणवीस यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतंय असा आरोपही त्यांनी केलाय। ज्या अर्थी विरोधक माझ्यावर टीका करतायत म्हणजे निवडणूक जवळ आल्या असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलंय। तर काहींना अशी सवय आहे की शेतात काय आहे नाही हे माहिती नाही, मात्र उगीचच बांधावर फिरण्याची सवय असते असा खोचक टोला देखील जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचं नाव न घेता त्यांनी लगावलाय। जळगाव जिल्ह्यातील चिंचोली येथे विद्युत उपकेंद्राच्या कामाचं भूमिपूजन ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या ऑनलाईन उपस्थितीत करण्यात आलं। तर पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झालं, हे भूमिपूजन झालं। चिंचोली विद्युत उपकेंद्रासाठी नितीन राऊत यांनी 3,41,00,00,000चा निधी मंजूर केला असून याच पार्श्वभूमीवर या विविध उपकेंद्रांचं भूमिपूजन करण्यात आलंय। या भूमिपूजन सोहळ्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची देखील ऑनलाईन उपस्थिती होती। माझ्या बाबतीत 2019 मध्ये भाजपनं गद्दारी केली, पण आता वेळच याचं उत्तर देईल असा इशारा माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलाय। 2019 मध्ये युतीमध्ये असूनही भाजपनं गद्दारी केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। तर महाविकास आघाडीनेही ही जागा भाजपच्या हातात जाऊ नये म्हणून मैत्रीपूर्ण लढतीचा पर्याय स्वीकारण्याचं आवाहनही त्यांनी केलेलं आहे। कोल्हापुरात शिवसेनेचा मेळावा झाला, यावेळी ते बोलत होते। विकासासाठी राजकारण केलं पाहिजे ही सरकार आणि पक्ष म्हणून आमची सर्वांची जबाबदारी आहे। दुर्दैवानं 2014 नंतर व्यक्तिद्वेषाचं राजकारण सुरू झालंय असं वक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तसंच सुडाच्या राजकारणामुळे गढूळ वातावरण तयार झालं, ते दूर झालं पाहिजे अशी अपेक्षाही थोरातांनी व्यक्त केली।
नवाब मलिक हे मागील काही महिन्यांपासून भाजपची अनेक प्रकरणं बाहेर काढत होते. याचाच राग म्हणून भाजपनं त्यांच्यावर सुडापोटी कारवाई केल्याची शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजप महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मागे लागली असल्याचं म्हणत याआधी लोकांनी ईडीचं नाव देखील ऐकलं नव्हतं, पण सध्या कोणी 50 लाखाचे व्यवहार केले आणि तो इतर पक्षाचा माणूस असेल तरी त्याच्यावर तत्काळ कारवाई होते, अशी टीका त्यांनी केली आहे. न्यूज 18 लोकमतवर तेजस मोरेने सर्वात मोठा खुलासा केलाय. लवकरच पुराव्यासह चव्हाणांचा भांडाफोड करणार असल्याचं तेजस मोरेनं सांगितलंय. एवढंच नाही तर प्रवीण चव्हाण यांचा खोटारडेपणा समोर आणणार असल्याचंही मोरे म्हणाले. गडचिरोलीमध्ये 25 जिल्हा परिषदा आणि 283 पंचायत समित्यांवरती प्रशासक नियुक्तीचा आदेश नेमण्यात आलाय. जिल्हा परिषदांचे विद्यमान पदाधिकाऱ्यांची मुदत 20 मार्चला संपणार आहे. त्यामुळे निवडणुका होत नसल्यानं परिषदेचे सीईओ यांना प्रशासक नेमण्यात आलाय. राज्यातल्या 283 पंचायत समित्यांची मुदत रविवारी संपल्यामुळे समित्यांवर आता प्रशासक म्हणून गटविकास अधिकारी काम पाहणार आहेत. रविवारी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून NMIC संकुलात विंटेज कार आणि बाईक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. हे प्रदर्शन विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडियाच्या सहकार्यानं आयोजित केलंय. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिव नीरजा शेखर यांच्यासह अभिनेता अक्षय कुमार आणि कृती सॅनन यांनी देखील या प्रदर्शनाला भेट दिली. मुंबईतील दहिसर पोलिसांनी 1,95,18,000 किमतीच्या 6 किलो 560 ग्रॅम चरससह एका आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितलंय की आरोपी उत्तर प्रदेशातील कानपूर येथून चरसचा व्यवसाय करण्यासाठी मुंबईत आला होता. माहिती मिळताच दहिसर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून दहिसर चेक नाक्यावरती करोडो रुपयांच्या चरससह आरोपीला रंगेहात अटक केली. उल्हासनगरात दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतीये. कॅम्प क्रमांक 3 मध्ये गणेशनगर भागात खत्री भवनासमोर उभी केलेली दुचाकी 2 चोरांनी चोरून पोबारा केला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणात उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या एका ट्रॅक्टरचा सोलापूर पुणे महामार्गावरती भीषण अपघात झाला. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू झालाय तर 30 ते 40 भाविक जखमी झाले. त्यातील 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नुकताच संपातून परत येत आपल्या कामावर रुजू झालेला भंडारा आगारातील चालक पदावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यानं शेतशिवारात गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भीमराज कळंबे असं मृतकाचं नाव आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी नैराश्यातून भीमराव कळंबे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते. मित्रांसोबत फोटो काढताना पाय घसरून बंधारात पडल्यानं तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना जळगावातील कांताई बंधाऱ्यात घडली. शुभम चव्हाण असं मयत तरुणाचं नाव आहे आणि त्याच्या मृत्यूनं गावावर शोककळा पसरली आहे. बदलापूर वेलवली भागात चालत्या दुचाकीला आग लागल्याची घटना रविवारी घडली. ही बाब दुचाकी चालकाच्या लक्षात येताच त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावली. त्यानंतर स्थानिकांनी पाण्याचा मारा करून दुचाकीला लागलेली आग विझवली. सुदैवानं यात कोणालाही दुखापत झालेली नाहीये. नंदुरबार तालुक्यातील हाटमोहिदा शिवारातील 2 शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. ही आग महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे लागल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. शेतातून जाणाऱ्या तारा अतिशय खाली लोंबकळत होत्या, त्यामुळे त्यातून शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे महावितरणकडून तात्काळ भरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील संबंधित शेतकऱ्यांनी दिलाय. बीडच्या वडवणी तालुक्यातील किट्टी आडगाव शिवारातील बावीतांडा इथं 11 एकर ऊसासह शेतकऱ्याचं घर जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे डोळ्यांदेखत शेतकऱ्याचं घर आणि ऊस जळून खाक झाल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. जळणारं घर आणि ऊस वाचवण्यासाठी शेतकऱ्याची धावपळ ही देखील कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झालं असून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. आज पंढरपुरात आमलकी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिराला सजावट करण्यात आली आहे. गाभाऱ्याला पांढऱ्या रंगाच्या फुलांची सजावट करण्यात आली आहे. यामुळे विठू माऊलीचं रूप अधिकच खुलून दिसतंय.
गडचिरोलीत रविवारी तब्बल 119 आदिवासी जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा पार पडला। या जोडप्यांच्या लग्नात दोन्ही बाजूने वऱ्हाडाच्या भूमिकेत पोलीस कर्मचारी होते। गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून आणि नागपूरच्या मैत्री परिवार संस्थेच्या सोबतीने या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। महाड पोलादपूर बैलगाडी स्पर्धा पंच कमिटीने माजी अध्यक्ष दिवंगत सुभाष खांबे यांच्या स्मरणार्थ महाड तालुक्यातील काचले या गावी बैलगाडी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। या स्पर्धांमध्ये 36 बैलगाडा मालकांनी सहभाग घेतला। यामध्ये निलेश चव्हाण तेलंगे यांच्या बैलगाडीचा प्रथम क्रमांक आला। दरम्यान बैलगाडी स्पर्धांचा हा थरार अनुभवण्यासाठी शर्यतप्रेमींनी गर्दी केली होती। पन्हाळा परिसरात वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्यांना पकडण्यात वन विभागाला यश आलं। या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वन्य प्राण्यांची शिकार होत होती, त्यामुळे वन विभाग त्यांच्या पाळतीवर होता। वन विभागाचे गस्त सुरू असताना बापू रामदास मदने याला वन अधिकारी अमर माने आणि त्यांच्या पथकानं पाठलाग करून पकडलं आणि त्याच्याकडे शिकारीसाठी वापरण्यात येणारं साहित्य मिळून आलं, तर त्याचे साथीदार पळून गेलेत, त्यांचा तपास सुरू आहे। किल्ले शिवनेरीवर जवळपास 80 पर्यटकांना आग्यामोहळाच्या माशांनी चावा घेतलाय। रविवार असल्याने किल्ल्यावरती पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती। मोळाला दगड मारल्याने माशा सैरभैर झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। सर्व पर्यटक हे पुणे, भोसरी, खेड या परिसरातील आहेत। माशा सैरभैर झाल्याने अनेक जण किल्ल्यावरती अडकले होते, तर जखमींना जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं। ब्रेकनंतर स्पीड न्यूजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। वेगवान घडामोडी पाहूयात थोडक्यात। मध्य रेल्वेच्या विविध ठिकाणी चित्रपटांचं चित्रीकरण झाल्यानं रेल्वेच्या तिजोरीत 2,48,00,00,000 रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे। मध्य रेल्वेनं 2021-22 या आर्थिक वर्षात चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी विविध परिसर आणि रेल्वेचे डबे भाड्यानं देऊन 2.48 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवलं। 2013-14 या वर्षातील 1,73,00,000 तर गेल्या आर्थिक वर्षात म्हणजेच 2020-21 मध्ये कोरोना निर्बंध असूनही 41,16,000 रुपयांचा महसूल मध्य रेल्वेनं मिळवला होता। या बातम्यांचा स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी लॉग ऑन करायला विसरू नका। news18lokmat.com वर आमच्या फेसबुक आणि ट्विटर पेजला देखील फॉलो करा। या आणि इतर बुलेटिनचे अपडेट जर तुम्हाला पुन्हा पाहायचे असतील तर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर असा सुरू राहील, तेव्हा पहा फक्त न्यूज 18 लोकमत।